नमस्ते. असं म्हटलं जातं की वी नीड टू डेव्हलप अ पेशंट सेंटर सिस्टीम. पेशंट हा त्या सिस्टीमचा केंद्रबिंदू असला पाहिजे. अर्थातच हा जो मेसेज आहे त्या नवीन डॉक्टरांसाठी आहे. कुठलीही पॅथी ही कमी नाही जास्त नाही, त्यामुळे इगो फाईट्समध्ये काही अर्थच नाही आहे. आपली पॅथी कोणत्या आजारावर कुठे कशी काम करेल हे ते त्या डॉक्टरला माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे. आजकाल पेशंटलाही माहीत असते, परंतु खरोखर आपल्या मेडिसिन्सने किंवा आपण दिलेल्या उपचाराने पेशंटला कितपत फरक पडणार आहे याची आयडिया किंवा याची पूर्वकल्पना त्या डॉक्टरला असणं फार गरजेचं आहे. जशी जशी ट्रीटमेंट पुढे जाते तसं तसं आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत जातो आणि जे रिझन आहे, जे कारण आहे की कुठल्या कारणामुळे या पेशंटचे सिम्पटम्स जात नाही आहेत, त्या कारणाचा शोध लागतो. आणि एकदा कारणाचा शोध लागला की मग आपल्याला पिक्चर परफेक्ट चित्र समोर दिसते की व्हॉट वॉज द एक्झॅक्ट रिझन. त्यामुळे कुठली पॅथी चांगली कुठली वाईट आहे या इगो फाईट्सला अर्थच नाही आहे.